हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आहे. सो आज आहे संडे आणि संडे म्हणजे थोडा रिलॅक्स डेच असतो. पण सगळ्यात आधी काय काम असतं माहिती आहे? हे हार्दिकने पसरवलेली सगळी खेळणी गोळा करणं. आज सकाळी उठले आणि हॉलमध्ये आले तर पुन्हा तेच दृश्य. गाड्या, बॉल, बॉक्स सगळं इकडं तिकडं. हार्दिकचं फेवरेट काम म्हणजे ना हे पसरवणं आहे आणि माझं फेवरेट काम म्हणजे ते परत जागेवर ठेवणं. पण खरं सांगू, ही खेळणी गोळा करताना पण खूप मज्जा येते, कारण या सगळ्या पसाऱ्यामागे ना त्याचा आनंद लपलेला असतो. खरं तर हे मी पुण्याला फार मिस करते. आता त्याची खेळणी जी असतात ना ती एकाच जागीच ठेवलेली असतात. ती कोणी पसरवायला नसतं आणि ना मी आवरत असते. पण आता असं नाही आहे. हा असा इथे पसरवलेले खेळणी फार मला बघायला पण आवडतात. चला तर मग हे सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर रविवार असल्यामुळे थोडंसं जास्तीचं साफसफाई करायचं होतंच. हॉल नीट लावला, कुशन सेट नीट केले, घरात एक फ्रेश फील आली. मला असं वाटतं घर स्वच्छ असलं तर मन पण खूप शांत होतं. मग कधी दुपार झाली हे कळलंच नाही बरं का. थोडा आराम केला. हार्दिक पण छान झोपला होता. सो मीही त्याच्या बाजूला झोपून घेतलं, कारण आता फार कमी वेळ भेटतो मला त्याच्याबरोबर. आणि मग तो दुपारी उठल्यानंतर लगेच त्याची एनर्जी फुल ऑन. म्हणजे वेळ झाली त्याला, म्हणजे तो उठला की त्याची एनर्जी फुल ऑनच असते. पण मग आता वेळ त्याला बनाना खाऊ घालायची पण होती, म्हणून मग पण बनाना कुठे खायचं माहिती आहे? म्हणजे घरात नाही बरं का, त्याचं फेवरेट लोकेशनवरती. त्याचे वे म्हणजे आमचं पार्किंग. तिथे बसूनच त्याला केळी खायला फार आवडतं आणि बाहेरची हवा, गाड्या बघत बघत तो अगदी मजेत केळी खातो. आणि हे आम्ही केळी खाता खाता हे असं रीडिंग करतो. म्हणजे तो काही रीड करत नाही बरं का, पण हे आम्हालाच रीड करावं लागतं. त्यानंतर मग आम्ही मामाची सायकल जी होती अशी आडवी पाडली आणि त्याच्यासोबत खेळत बसलो. नंतर ना इव्हनिंगला 4 वाजले. मग थोडंसं आम्ही पायऱ्यांवरती बसलो होतो आणि ह्या झाडाला खूप सारे वांगी होते आणि जेव्हा मी आले ना तेव्हाच मी ठरवलं होतं की मी जाताना वांगी नेणार. सो आता उद्या तर जायचंच आहे, त्यामुळं म्हणलं वांगी बघावीत, किती मोठी आहे किती छोटी आहे. खूप छोटी असेल तरी नेण्यात पॉईंट नसतो. सो बघू शकता किती सारे वांगी आहेत. काही तर ना काही येल्लोसुद्धा पडली होती. त्याचं कारण माहीत नाही बरं का, ती अचानकच येल्लो पडली. असं नाही की ती खात नाही कोणी, भाजीला युजली यूज करतात, पण माहीत नाही ते काय येल्लो. कुणाला माहीत असेल तर मला नक्की सांगा. त्यामुळं नंतर मी प्लक करायला घेतली ती सगळी वांगी. आता इथं जी सीझर आहे ती त्यानेच तोडली, कारण ह्याला खूप काटे असतात आणि गावरान वांगी होती मस्त. सो जी मोठी आणि मीडियम साईजची वांगी मी पटापट तोडून घेतली. आणि हा मोह काय मला आवडत नाही आहे, म्हणजे झाडाचं असं फ्रेश तोडून आणण्यासाठी. असा मोह कुणाकुणाला होतो मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मला तर फार होतो आणि मी प्रत्येक वेळेस मला फ्रेश भाजी दिसली की मी घेतेच, असं करतेच म्हणजे. हाय कर, हाय कर, हाय कर ना. हाय. आता मस्त आम्ही वॉकला निघालो होतो. ह्याने मला ओढत ओढत इथं रस्त्याला आणलं की चल आता चल मला बाहेर फिरव, बस झालं तुझं हे सगळं काम. त्याच्यामुळे आम्ही बाहेर फिरायला आलो. तर हे काम करणं पण म्हणजे हे जे त्याला फिरवणं पण खूप छान आहे. आणि त्यानंतर इथेच ना आमच्या शेजारी इथे असं कोंबड्यांचा खुराडं म्हणतो ना, आणि इथं त्याला फार बघायला आवडतं हे सगळं. नको नको. चला
तर मग जे सकाळचं आम्ही म्हणजे जे घरात पसरवण्याचं काम आहे आमचं फेवरेटवालं, ते इथं चाललं होतं. सो इथं मावशीचा जो काही ड्रेसिंग टेबल होता त्यामध्ये जे काही होतं ते सगळ्या घरात पांगवणं झालं होतं. लिटरली हे जरा वेळाने ना हॉलमध्ये होता हा ड्रॉवर आणि हे सगळं सामानसुद्धा खरबर होतं. सो याला मी इथेच खेळायला सोडून दिलं आणि त्याच्या पोटासाठी म्हणजे त्याच्यासाठी मी खाऊ करायला गेली. सो मी सकाळीच डाळ तांदूळ इथं भिजवले होते. तर मुगाची डाळ आहे, उडीदची डाळ आहे आणि राईस आहे. सो हे सगळं भिजवून घेतलं होतं छान आणि त्यामध्ये ना तुम्ही मग थोडासा लसूण म्हणजे लसूण थोडासा जास्तच टाकायचा. एक मिरची तुम्ही जास्त कमी करू शकता तुमच्या लेवलवरती. मी एकच टाकली, त्याला तिखट अजून एवढं नाही सवय. आणि भरपूर सारं जिरं आणि आलं हे असं त्यामध्ये टाकायचं, मस्त ग्राइंड करून पेस्ट करून घ्यायची आणि तुपावरती हा चिला टाकायचा. इतका छान लागतो म्हणा. इथे ना मी गॅस चालू केला होता आधी, पण तवा खूप गरम झाल्यानंतर मी बंद केला. सो तुम्ही इथे रिटर्न चालू केलं नाही तर म्हणाल म्हणजे गारगव्यावरतीच टाकते का काय, पण नाही, मी ऑलरेडी चालू करून बंद केला होता. मला वाटतं लहान मुलांसाठी ना साधं पण पौष्टिक जेवण खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी सगळं खाल्लं पाहिजे, फायबर्स असो, प्रोटीन असो, सगळं. सो मी युजुअली ह्याच्यामध्ये थोडे मूग अख्खे टाकते, कधी कॅरट टाकते, कधी बीट टाकते. सो आज थोडंसं सिम्पलच ठेवलं होतं. तुम्हीसुद्धा ॲड करू शकता ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स. डाळ आणि भात म्हणजे प्रोटीन, एनर्जी आणि पोटभर प्रेम येतं. सो त्याने ते मज्जेत एन्जॉय केलं आणि काहीतरी वेगळंसुद्धा. आणि त्यानंतर जेव्हा गरम गरम असतं ना, तुम्ही चीजसुद्धा स्प्रेड करू शकता. इथं मी चीज टाकलं होतं. मला छान सोल्युशनसुद्धा मिळालं असं काहीतरी वेगळ्यासाठी आणि पौष्टिकसुद्धा. सो तुम्ही नक्की ट्राय करू शकता ही रेसिपी. तुम्ही ब्रेकफास्टलासुद्धा ट्राय करू शकता. सो साधारण 6 वाजले होते. आम्ही फ्रेश वगैरे चेंज करून तयार झालो होतो. सो पण मग नंतर ना बसल्या-बसल्या मला ही बॉटल दिसली आणि मला आठवलं मी गावावरून येताना ना ह्याच्यामध्ये भेंडीच्या बिया आणल्या होत्या. ह्या मला आईंनी दिल्या होत्या. सो त्या अजूनही लावल्या नव्हत्या मी. माझ्या काय माहिती लक्षातूनच गेलं. सो मला ती बाटली दिसल्यानंतर आठवलं. चला तर म्हटलं आता ते काम करून घेऊयात. सो माझ्याकडे काही पेपर कप होते ते मी इथं आणले आणि बघा हे हार्दिकचं काम. किती पेपर कपचे पूर्ण कपच त्याने हे करून ठेवला, चेपून ठेवला. सो मग नंतर त्यामध्ये मी थोडीशी माती टाकली आणि हे सगळे एक बी त्याच्यामध्ये टाकलं. ही एक्साइटमेंट मला का असते मला माहीत नाही, पण मला फार आवडतं असं हे छोटे एक्सपेरिमेंट करायला. सो एक करून मी 10 बिया टाकल्या होत्या त्या एका कपमध्ये. टोटल 10 कप तयार केले होते. तर बघू 10 मधले किती येत आहेत. सो आणि हे ना झाकून ठेवायचे. इधर तुम्ही शॅडोमध्ये ठेवा म्हणजे सावलीमध्ये ठेवा. इथं मी लास्टला तुम्हाला दिसेल मी कुठे ठेवलं. म्हणजे लवकर त्या बिया ज्या आहेत ना त्या फुटतात. नवीन रोप उगवतं तेव्हा ती जी फीलिंग असते ना ती शब्दात सांगताच येत नाही. म्हणजे मला तरी नाही. एक छोटंसं बी आणि त्यातून नवीन लाईफ सुरू होते. गार्डनमध्ये प्रत्येक नवीन पान म्हणजे आशा, पॉझिटिव्हिटी, फ्रेश एनर्जी. मला वाटतं रोप लावणं म्हणजे फक्त झाड वाढवणं नाही, तर स्वतःमध्येही पेशन्स आणि प्रेम वाढवणं आहे. आणि आता रोज सकाळी उठून पहिलं काम म्हणजे त्या कपकडे बघणं. म्हणजे मी इथं नसणार आहे ऑब्व्हियसली, पण मी जेव्हा पण येईन ते मी त्या कपकडे बघेन आणि मी सांगून ठेवले पप्पांना ह्याच्यामध्ये पाणी टाकाल. पण बघूयात आता कसं येते. कधी पाहिलं ना छोटासा हिरवा अंकुर जरी दिसला ना तरी इतकं छान वाटतं ना मला तरी. आणि हे लास्टला आहे माझं पिल्लू. ह्याला इतका हा डॉग आवडतो आणि इतका हा डॉगसुद्धा इतका प्रेमळ आहे. त्याला काही करत नाही, त्याला जे करायचं ते तो करून घेतो. सो आता इतकं त्याच्याशी त्याला खेळणं आणि तो इतका हॅपी होतो ह्या पॉईंटला. सो मला पण त्याला आडवशी वाटत नाही. आणि खूप जणं म्हणतात कशाला ते बाहेरचे आहेत, मातीत खेळून देऊ नको किंवा डॉगजवळ जाऊन देऊ नको, पण असं नाही आहे. सायंटिफिकली पण जेव्हा बाळ
त्यांच्या बाजूबाजूला खेळतात किंवा मातीत खेळतात, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते जरी तुमच्या म्हणजे जवळ आले तर त्याची तुम्हाला सवय होते, त्या बॉडीला सुद्धा सवय होते आणि त्याची काही ॲलर्जी होत नाही बरं का. हे सायंटिफिकली प्रूव्ड आहे. सो ह्याला आणि आपलं बेबीसुद्धा रफ अँड टफ होतं. जर अचानकपणे ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या बाळाच्या जवळ आल्या, म्हणजे ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स तुमच्या बाळाच्या जवळ आले तर त्याचा नक्कीच त्रास होतो. त्यामुळं ह्याचा काहीही ड्रॉबॅक नाही आहे, असं काही नाही आहे ॲलर्जी होईल किंवा त्रास होईल. आत्तापर्यंत हार्दिकला काही झालेलं नाही आहे. चला तर मग हे जे कप होते मी त्याच वांग्याच्या झाडाखाली ठेवले, म्हणजे तिथं खूप शॅडो येते, ऊन येते. आणि ह्याच नोटवरती मी माझा व्लॉग एंड करते. तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. बाय. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.